रामकृष्ण हरी महाराज, मला खरं सांगा, आपण आपल्या चुका कधी खऱ्या मान्य करतो का? नाही. महाराज मनाची खरी अवस्था काय सांगतात आपण त्यांच्या अभंगात पाहूया. संत तुकाराम महाराज अभंग गाथा अभंग क्रमांक 1219. महाराज काय म्हणतात पाहूया. जळो माझे कर्म वाया केली कटकट, झाले तैसे तट नाही आले अनुभवा. महाराज ह्या पहिल्या चरणामध्ये सांगतात की माझे कर्म आहे ना, कर्म व्यर्थ गेले, मी आयुष्यभर उगाच आटापिटा केला करत राहिलो, पण खरा अनुभव समाधान मला कधीच मिळाले नाही. म्हणजे महाराज म्हणतात की मी संसारामध्ये गुंतून आयुष्य वाया गेलं, मी संसारामध्ये समाधान आहे का हाच पाहत होतो. बरोबर. पण महाराज म्हणतात का संसार करू नका? नाही, महाराज असे म्हणत नाहीत. महाराज संसार करा म्हणतात, पण संसारापासून लांब पडणे पण पापच आहे असे महाराज म्हणतात. महाराज म्हणतात की संसारामध्ये एवढे भी हरपून जाऊ नका की तुम्हाला देव दिसणार नाही. महाराज संसार करा म्हणतात, पण देवाला लांब करू नका असे महाराजाला सांगायचे आहे. आता पुढे धीर काय देऊ म्हणा, ऐसा नारायण फिरला ते पाहिजे. महाराज ह्या दुसऱ्या चरणात सांगतात की आता ह्या मनाला कसं मी समजू, कसा धीर देऊ, हे देवा आता पुढचा मार्ग तूच दाखव, तुझ्या कृपेने योग्य जीवन जगता येईल असे महाराजाला वाटते. गुणवंता केला दोष जाण्यासाठी माझे माझे पोटी बळकट दूषण. महाराज म्हणतात की मी स्वतःला चांगला समजत होतो, पण आतून माझ्यामध्ये खूप गुण आणि वाईट सवय होत्या, अहंकार होता, मला माझे दोष मला दिसत नव्हते, मला सर्व काही माझे खरे माझे खरे माझे खरे हेच वाटायचे. शेवटी महाराज सांगतात तुका म्हणे हाओ केसारीचा दयाळा, बरवा माझा दळा पाहिजे. महाराज म्हणतात शेवटी म्हणतात की हे दयाळू श्री हरी विठ्ठला माय बापा, शेवटी तू माझ्यावर कृपा केलीस, माझ्या चुका असूनही मला तू जवळ घेतलास. म्हणजे महाराजाला काय म्हणायचं आहे या अभंगातून असा संदेश येतो की आपल्या चुका ओळखणं हीच खरी माणूसपण आहे असल्याची सुरुवात आहे. अहंकारामुळे दोष दिसत नाहीत, देवाची कृपा शेवटी माणसाला योग्य मार्गावर आणते. चुका मान्य करा शिका, देव जवळ घेतो. जय हरी विठ्ठल.